नमः सितेभ्यः। ॐ नमः सितेभ्यः। ॐ नमः सितेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को माही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी तागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जोल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री तन्मय सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु वासवान कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराणजी ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे। आणि परवादीच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी रविसेन स्वामीजींनी सुंदर कथानक केलं होतं की वज्रकर्ण जो राजा आहे त्याच्यावर जे आलेले संकट आहे ते संकट श्रीराम आणि श्री लक्ष्मणांनी दूर करून त्या राजाला जो जिनेंद्र भगवंतांचा एक अनन्य भक्त होता त्याला आपल्या राज्यामध्ये स्थित केलं आणि त्याचं राज्य परत त्याला मिळवून दिलं। आणि त्याचा आतिथ्य स्वीकार करून श्रीराम श्री लक्ष्मण आणि सीतामय्या त्या नगरामध्ये त्यांचा आतिथ्य स्वीकारत अतिशय आनंदामध्ये भगवंतांची आराधना, भगवंतांची भक्ती, भगवंतांची पूजन, भगवंतांचा अभिषेक या सगळ्या गोष्टी करत 4.5 महिने तिथे त्यांनी निवास केला। आणि यानंतर त्यांचा विहार चालू झाला। दंडकवनाच्या दिशेने त्यांचा विहार चालू होता। हे दंडकवन एक महत्त्वाचं वन आहे। अजून दंडकवनात पोहोचायला लय वेळ लागणार आहे, परंतु त्यांचा विहार दंडकवनाच्या दिशेनं म्हणजे दक्षिण दिशेला चालू झाला। एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा विहार चालू असताना सुद्धा महापुरुष तो स्वतः राजा असून दे अथवा नसून दे, महापुरुष कुठल्या धर्तीवर जातील ती धर्ती सुद्धा धन्य होते। आणि ज्या जिड्याकडनं काढतील तिथं सुद्धा दुसऱ्यांचे संकट, दुसऱ्यांची दुःख दूर करून तिथं आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न ते महापुरुष करत असतात। श्रीरामांनी सुद्धा, श्री लक्ष्मणाने, सीतामय्याने सुद्धा ज्या ज्या धर्तीवर जातील तिथली संकट दूर करून तिथल्या माणसांना आपलेसं करून जेवढं राज्यावर गादीवर बसून त्यांनी नाव कमवलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त आता वनात नाव कमवणार आहे। किती सुंदर नाही? आम्ही घरात बसून बाहेर जाऊन नाव होईना, ठीक आहे, ते राम राज्य आहे। हे आता आमचं कुठलं राज्य आहे माहिती तुम्हाला? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा विहार पुढच्या दिशेने तसंच चालला आणि
एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये महापुरुषांचं चरित्र का आपण वाचायचं आहे किंवा का चरित्राला ऐकायचं आहे, याचं मूळ कारण कालच्या आत्तापर्यंत झाल्याच्या कथानकावरून आपल्याला कळतंय की त्या महापुरुषांच्या जीवनामध्ये कितीही कष्ट आले तर त्या कष्टातून सुद्धा त्यांनी मार्ग काढून आनंदात आपलं जीवन व्यतीत करत असतात. हीच महापुरुष असतात. आम्ही जरा काय कष्ट आलं, जरा दुःख आलं तर निश्चित रूपानं त्या दुःखामध्ये, त्या कष्टामध्ये आम्ही निश्चित रूपानं पूर्ण धाराशायी होतोय. परंतु महापुरुष तेच आहेत की ते महापुरुष कितीही कष्ट, दुःख, कितीही सगळ्या गोष्टींना सहन करतील, परंतु आपलं जीवन जगताना ते आनंदात आणि दुसऱ्यांचं कष्ट आणि दुसऱ्यांचं दुःख दूर करत करत आपलं जीवन जगत असतात. श्रीराम, श्री लक्ष्मण सुद्धा निश्चित रूपानं अतिशय भावपूर्वक या गोष्टी सगळ्या करत होते. आणि हे करत असताना त्यांचा दंडक वनाच्या दिशेनं प्रवास चालू होता. दंडक वनाच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू होता आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी चालत चालत जात होते. बराच प्रवास झाला होता आणि त्यांची इच्छा झाली होती की सगळं शरीर आता थकलेलं आहे आणि कुठेतरी विश्राम करावा. त्यांना त्या वनामध्ये जात असताना एका वनाच्या कडेला एका ठिकाणी एक झोपडी दिसते. त्यांना आनंद होतोय की या झोपडीच्या ठिकाणी आपली काहीतरी व्यवस्था होईल आणि निश्चित रूपाने तिथं आपण विश्राम करण्यासाठी जाऊया. ते जातात, तिथे एक महिला असते. ती महिला म्हणते की निश्चित रूपाने थकून तुम्ही आलेला आहे आणि इथं तुम्ही विश्राम घ्या. आणि त्या एका झाडाखाली एक साधंसं लाकूड असते, त्या लाकडाच्या ठिकाणी तिने विश्राम घ्यायला तिथे थांबतात. परंतु त्याच वेळी एक घटना अशी घडते की सगळ्यांना वाटते महापुरुषांचं जीवन जरी निश्चित रूपानं उत्कृष्ट असेल, परंतु त्यांना बी निश्चित रूपानं काट्याचं जीवन, दुःखाचं जीवन, अपमानित जीवन सुद्धा सहन करावं लागते. आणि एक अशी घटना आता घडणार आहे. कथानक एक अशा दिशेने नेणार आहे की जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीत जरी पोहोचले तर संकटांना सामोरे जावं लागते आणि त्या सगळ्या कष्टातून मार्ग काढावा लागतो. त्याच वेळी त्याचं जीवन निखरते किंवा त्याच्या जीवनामध्ये आदर्श घडतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवान रविसिंह स्वामीजी सुद्धा आता या कथानकला एक वेगळा वळण देण्याच्या मार्गावर आहे की महापुरुषांच्या जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही कुठं पराजय किंवा कुठला अपमान कधी आजपर्यंत बघितलं नाही, परंतु आता पहिल्यांदा या वनामध्ये गमन करत असताना किंवा 12 वर्षाचा वनवास भोगत असताना निश्चित रूपानं या बऱ्याच संकटांना, दुःखांना, अपमानांना पुढे जावं लागते. हे सुद्धा एक प्रसंग, एक कथानक तुमच्या समोर येणार आहे. ज्यावेळी त्या महिलेनं अतिशय आतिथ्यपूर्वक श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्यांना तिथे विश्राम घेण्यासाठी जागा दिली आणि त्या ठिकाणी अतिशय भावपूर्वक ते विश्राम घेत होते आणि त्यांच्या मनाला एक आनंद वेगळा झाला होता की या झाडाखाली इथं झोपडी असताना आम्ही इथं विश्राम घेत आहोत. आणि त्याच वेळी त्या महिलेचा जो पतिराज होता त्याचं नाव कपिल. तो कपिल तिथं पोहोचल्यानंतर तो कपिल बघतोय. बघितल्यानंतर कपिल मनामध्ये विचार करतोय की माझ्या बायकोला तर काय कळतच नाही, कुणाला बी ती जागा देत्या. आणि तो जातोय, त्याला काहीही कळलं नाही, काहीही माहीत नव्हतं, कुठल्याही गोष्टीपासून तो ज्ञात नव्हता, तो अज्ञात होता. कारण की हे 3 दाम्पत्य जे कोण बसलेले आहेत ते कोण आहेत हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. परंतु तो तडकीफड येतोय, आपल्या पत्नीजवळ जातोय आणि पत्नी संग भांडण करायला चालू करतोय की तू कुणाला बी येईल त्यांना निश्चितपणे जागा देतात, राहायला देतात, कोण आले आणि आपल्याविषयी काय केलं तर काय होईल. एवढं ऐकल्यानंतर श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या कोणताही शब्द त्या कपिलला न बोलता तिथनं उठतात आणि आपला गमन चालू करतात. कारण की त्यांना जाणवलं की निश्चित रूपानं याची भावना आहे, आपण इथं न थांबावं. महापुरुषांनी ते ओळखलं, परंतु कुठलाही शब्द न काढता जे काही आलेलं आहे ते सगळं अपमानजनक शब्द होते ते सगळे सहन केले. काही एक शब्द न बोलता तिथून ते गेले आणि त्या वनामध्ये त्यांची चालण्याची शारीरिक शक्ती नसताना सुद्धा ते चालायला प्रयत्न केले. परंतु महापुरुष असे असतात की महापुरुषांच्यावर कोणतेही संकट आलं तरी संकट दूर करण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा येतात. आणि प्रसंग असाच उपस्थित होतोय की तिथं नागेंद्र आदी जे व्यंतर देवांचे भेद होते त्यांनी निश्चित रूपाने हे महापुरुषांच्यावर आलेले संकट बघितलं आणि ते बघितल्यानंतर एवढे महापुरुष त्यांनी जाणलं. तो व्यंतर तिथनं विहार करत होता. विहार करत असताना त्यांनी दिसलं की एवढे सुंदर असे महापुरुष इथं कसे आहेत, इथं कसे आलेत वनामध्ये आणि यांची व्यवस्था काय आहे. म्हणून त्यांना वाईट वाटलं आणि त्यांना जाणवलं, त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या चालण्यावरून, बोलण्यावरून जाणवलं की हे महापुरुष निश्चित रूपामध्ये आहेत. कारण की देव आहेत, देव. आणि त्याने निश्चित रूपाने ते जाणल्यानंतर
त्यांना ते नागेंद्र देवांना सुद्धा, त्या व्यंतर देवांना सुद्धा कसतर वाटलं, म्हणून त्यांनी काय केलं, तिथंच काही अंतरावर पुढं असताना एक मोकळी जागा होती आणि त्या मोकळ्या जागेमध्ये अखंड नगरच बसवलं. त्या देवांनी तिथं नगर बसवलं आणि त्या नगरामध्ये लक्ष्मणला नेऊन सोडलं की या नगराचं आतिथ्य तुम्ही स्वीकारावं म्हणून त्यांनी सांगितलं. त्या नगरामध्ये राहायला ते श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या गेली. महापुरुष कुठेही जाऊन देत, त्यांची छाप आणि त्यांची दिशा निश्चित रूपानं सोडल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या नगरामध्ये गेल्यानंतर आता बरीच माणसं त्या नगराला बघून, एवढं सुंदर नगर आहे, त्याच नगराला बघून बरीच लोक तिथं राहायला सुद्धा आली. आता सगळे एका ठिकाणी अतिशय भावपूर्वक आपलं सगळं जीवन तिथं जगाल्यात. त्या भयानक जंगलामध्ये ते विश्राम काढण्यासाठी आता त्यांनी विश्राम घेणार होते बऱ्याच दिवसाचा, आणि ते अतिशय भावपूर्वक त्या नगरामध्ये राहू लागले. आणि एक दिवस काय झालं माहिती काय, जो कपिल होता त्या महिलेचा पतिराज, तो कपिल तिथनं जात होता आणि जात असताना त्या कपिलनं बघितलं की एवढं सुंदर नगर इथं कोणी वसवले, आतापर्यंत इथं काय नव्हतं, इथंपर्यंत काय नव्हतं आतापर्यंत, आणि एवढं सुंदर नगरची स्थापना कोणी केली. मी आजपर्यंत एवढ्या ठिकाणी एवढ्या वेळा या ठिकाणावरून झालोय, परंतु या ठिकाणी काहीच नव्हतं, सगळं बंजर जागा होती. आणि त्या बंजर जागेमध्ये सुद्धा एवढ्या सुंदर नगराची रचना कोणी केलेली आहे. या सुंदर नगराची रचना कोणी केली आहे ते आज जाऊन बघतात तर त्यांना लक्षात येते की ज्यांना मी अपमानजनक शब्द बोलल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या आतिथ्य स्वीकार करून जे थांबले होते, 3 दाम्पत्यच, त्यांचंच हे नगर आहे आणि त्यांनाच बसवलंय. म्हणजे निश्चित रूपाने इथं नगर नव्हतं, म्हणजे साक्षात देवांनी येऊन हे नगर बसवलंय, म्हणजे निश्चित रूपाने हे महापुरुष असणार आहेत. त्याला आता भीती वाटू लागली की मी निश्चित रूपाने त्यांच्यासमोर कसा जाऊ, कारण की त्यांना अपमानजनक शब्द मी स्वतः बोललो होतो, माझ्या तोंडून मी शब्द बोलले होते, आणि मी कसं त्यांच्यासमोर जाणार आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, या कथानक पुढे जात असताना कथानक मधून आपल्याला एक बोध मिळतोय की आम्ही आमच्या जीवनाच्या वळणावर कोणती परिस्थिती आहे, कोण व्यक्ती आहे, त्या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन आपले शब्द वापरणं आवश्यक आहे. कारण की आचार्य भगवंत सुद्धा म्हणतात, एखाद्या वेळे अंगावर शस्त्रांचा वार झालेला तो वार सुद्धा भरून निघेल, परंतु शब्दांचा झालेला वार 3 काळात कधीही भरून निघत नाही, तो घाव करणारच आहे. आणि ते घाव निश्चित रूपाने असे घाव करतोय की त्या घावामुळे निश्चित रूपाने ती जखम कधीच भरणार नाही, असे घाव शब्दांचे वार. मग त्यामुळं चिंतन करा, यातून आपल्याला बोध मिळालाय. आणि तो कपिल अतिशय दुःखी झालेला आहे, कारण की मी त्यांना अपमानजनक शब्द बोलले, हे महापुरुष आहेत, आणि तर कसं जायचं म्हणून तिथे थांबलेलं असतं. त्यावेळी तिथल्या माणसांनी त्याला पकडतात आणि नाही श्रीरामांच्या जवळ नेतात. श्रीरामांच्या जवळ नेल्यानंतर श्रीराम, सगळ्यांना वाटलं असेल आता श्रीराम त्याला कावेल, श्री लक्ष्मण त्याच्या अंगावर जाईल, असं 3 काळात होत नाही. तुम्ही असता तर ते केलं असता, कारण की आमचा ताबा लगेच सुटतोय. हो तू यो लगेच एका व्यक्तीला बघितलं लगेच चालूच. एक गोष्ट लक्षात घ्या, श्रीरामाने काही बोललं नाही. श्रीराम म्हणले की निश्चित रूपानं या नगरामध्ये तुला काय आवश्यक वाटते ते सगळं तू घेऊन जा, आणि आमचा आतिथ्य तू स्वीकार कर, आमचा आतिथ्य तू स्वीकार कर. या नगरामध्ये तुला काय वाटते, तुला लागणार आहे, तुला आवश्यक असणार, तुझ्या जीवनामध्ये संसार उपयोग असणार आहे, सगळ्या गोष्टी तू इथनं घेऊन जा. निश्चित रूपानं कोणतीही भीती मनात बाळगू नकोस. तो ढसा रडायला चालू करतोय, श्रीरामांच्या पायावर पडतोय आणि क्षमा मागायला लागतोय की तुमच्या ज्यावेळी माझ्या पत्नीने तुम्हाला आतिथ्य दिलं होतं त्यावेळी माझ्या तोंडातून कुठले कुठले शब्द निघून गेले, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या उदार मनानं तुमच्या अंतरंगात एक विश्व बसलेलं आहे, आणि त्या विश्वाच्या अंतरंगामध्ये तुम्ही मला क्षमा करून सगळ्या वस्तू द्यायला बघायला आहे. निश्चित रूपानं मला क्षमा करावी. हे 3ही दाम्पत्यांची क्षमा तो अश्रू काढून करू लागला. त्यामुळे पहिला बोलायला जर कळलं तर ही परिस्थितीच येणार नाही. आमचे आचार्य सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, ज्याला खायची अक्कल नाही त्याला रोग होतात, आणि ज्याला बोलायची अक्कल नाही त्याची भांडणं होतात. ही गोष्ट लय महत्वाची आहे. त्या व्यक्तीने जर कपिल व्यक्तीनं राम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या कोण आहे हे जाणून घेऊन जर बोलला असता तर निश्चितपणे हे शब्द कधीच आले नसते. आणि हा प्रसंग झाल्यानंतर आता बऱ्याच श्रीराम कोणतीही गोष्ट न करता तो एवढा आपल्या
शब्दांप्रती ग्लानीभाव आणून निश्चितपणे क्षमा मागायला, म्हणजे त्या व्यक्तीला त्यांनी क्षमा केलं आणि त्यांनी सांगितलं की या नगराचा मालक कोण असेल तर तू आहेस, हे नगर मी तुला बहाल करतोय. आणि तिथनं त्या तिघींनी दाम्पत्यांनी आपला गमन आणि विहार चालू केला. पदयात्रा चालू झाली आणि ती पदयात्रा चालल्यानंतर दंडक वनाच्या दिशेने ती पदयात्रा चालू आहे. ती निश्चित रूपानं कशी अवस्था असेल, आम्ही साधी पदयात्रा काढली तर सगळी व्यवस्था करतोय, गाडी इकडं काहीच नव्हतं, तरी त्या अवस्थेमध्ये कुठली अवस्था येईल त्या अवस्थेला स्वीकारून हे सगळे त्या वनामध्ये गमन करत होते. दंडक वनाच्या दिशेने विहार चालू आहे आणि त्या दिशेने विहार चालून असताना निश्चित रूपाने एक घटना अशी घडते की चालत 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 हे पुढच्या वनामध्ये प्रवेश करतात. वनातून चालत असतात, वनातून पुढे जात असतात आणि वनातून पुढे जात असताना आता हे निश्चित रूपानं अतिशय यांचं शरीर दमलेलं आहे आणि त्या दमलेल्या अवस्थेत कुठेतरी विश्राम करायचं म्हणून एका झाडाखाली ते विश्राम करायला बसतात. आणि त्यावेळी लक्ष्मण आपल्या भ्राताची म्हणजे श्री रामचंद्रांची आणि आपली वहिनी सीतामयेची सेवा करत तिथं उभारली असते, त्यांचं रक्षण करत. तुम्ही विश्राम घ्या, मी रक्षण करतो. आणि रक्षण करत करत तसाच बसलेला आहे आणि संध्याकाळची वेळ होती आणि तिथंच अंधार होतोय. आता तिथंच त्या जंगलामध्ये घनदाट सुनसान अशा जंगलामध्ये ते विश्राम करत असतात. अजून पूर्ण संध्याकाळ, पूर्ण काळोख झाला नाही, संध्याकाळची वेळ आहे आणि थोडा थोडा काळोख पडलेला आहे. त्याच वेळी लक्ष्मण आपल्या बंधुराजांची आणि आपल्या वहिनीची सेवा करत राहिलेला आहे, तिथं उभारलेला आहे, तो रक्षण करत उभारलेला आहे. त्यावेळी एका घुंगरूंचा आवाज, जोर जोरात घुंगरूंचा आवाज त्याला येतोय, भूत नसते. घुंगरूंचा आवाज आल्यानंतर, त्या घुंगरूंचा आवाज ऐकल्यानंतर लक्ष्मण सजग होतोय की निश्चित रूपानं माझ्या भ्रातांच्यावर आणि माझ्या वहिनीवर कुठलं संकट येणार आहे काय. तो सावध होतोय, बाण आपल्या हातामध्ये धरलेला असतोय की निश्चित रूपानं कोण असेल, मी माझ्या भावावर आणि माझ्या वहिनीवर कधीही संकट येऊन देणार नाही म्हणून तो सावध असतोय. पहिला तो विचार करतोय की निश्चित रूपानं संकट असतं तर पाठदिशी जवळ आलं असतं, परंतु जवळ येणं म्हणजे हे संकट नाही, काहीतरी याच्या मागं काहीतरी निश्चित रूपानं गोष्ट आहे. म्हणून तो काय करतोय, हळूच हळूच तिथं बाण ठेवतोय. आता श्री रामचंद्रजी झोपलेल्या अवस्थेमध्ये होते, सीतामय्या झोपलेल्या अवस्थेमध्ये, तो हळूच चालत चालत पायाचा आवाज न करता चालत चालत एका झाडापाशी लपून घुंगरूचा आवाज जिथनं येतोय त्या दिशेला जातोय. त्या घुंगरूच्या आवाजाच्या दिशेनं जात जात एक एक झाडं लपत लपत तो एका ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यावेळी ज्यावेळी एका झाडापाशी जातोय आणि ज्यावेळी घुंगरूचा आवाज मोठ्याने येत असतोय त्यावेळी त्याची दृष्टी जाते. त्यावेळी एक सुंदर अशी राजकन्या ती निश्चित रूपानं त्या झाडाच्या दिशेने आल्याने त्या झाडापाशी थांबली होती आणि ती विलाप करत होती की हे भगवान, मी निश्चित रूपानं भगवंतांना, ती राजकन्या विलाप करत भगवंतांना प्रतिज्ञा करल्या की हे भगवान, जर माझी इच्छा आणि माझी आकांक्षा जी मनामध्ये आहे ती तुम्ही जर पूर्ण केली नाही तर मी माझ्या जीवनाला संपवून घेणार आहे. आत्महत्या करायला आलती. हो थांबा की जरा. माझ्या जीवन लिहिलं मी संपवून घेणार आहे अशी भावना अंतरंगात ती करत होती. त्यावेळी आता लक्ष्मण सजग होतोय की निश्चित रूपाने हिच्यावर कोणतं तर संकट आहे, ते संकट आपण ऐकायला पाहिजे आणि त्या संकटातून हिला दूर करायला पाहिजे. त्यावेळी ती म्हणत्या की हे भगवान, माझ्यावर आलेलं तू संकट दूर कर, नाही तर म्हणजे मी प्राणांना संपवून घेणार नाही. त्यावेळी ती भगवंतांना म्हणते, हे भगवान, की एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या वडिलांनी माझं लग्न एका युवराजशी ठरवलं होतं, तो युवराज आहे लक्ष्मण. कहाणी में ट्विस्ट. त्याला तिकडे धक्का बसला आणि वडिलांनी लग्न ठरवलंय. एवढे दिवस त्या लक्ष्मणला हुडकलं परंतु लक्ष्मण कुठे सापडण झालाय. म्हणून माझ्या वडिलांनी दुसऱ्या कुणा मुलाशी लग्न करायचं ठरवलंय. मी तर माझं लग्न लक्ष्मणचं झालंय असं मनामध्ये संकल्प बांधलाय. जर लक्ष्मणाशी माझं लग्न झालं नाही, माझा विवाह झाला नाही तर मी माझ्या प्राणांना संपवून घेणार. आता संकट दूर करायचं आहे, संकटमध्ये फायदा. आता लक्ष्मण ती ऐकल्यानंतर लक्ष्मणाला कळालं की या राजकन्येवर काय संकट आले. तो निश्चित रूपानं त्या राजकन्याच्या पुढ्यात जातोय. पुढ्यात गेल्यानंतर राजकन्या दचकली जाते आणि ती सजग होते की माझ्या जवळ येऊ नका, ती म्हणते. त्यावेळी तो लक्ष्मण अतिशय हसऱ्या भावनेमध्ये, अतिशय भावपूर्वक तिला म्हणतोय की हे राजकन्या, तू ज्या लक्ष्मणाला आपला पतिराज म्हणून स्वीकारल्यास तोच मी आहे.
एवढं म्हटल्यानंतर आता सगळी भीती मनातली नष्ट झाली आणि ती आल्या आल्या पहिल्या तिनं लक्ष्मणांचे चरणस्पर्श केले. याला म्हणतात भारतीय संस्कृती. लग्न व्हायच्या आधीच. आज लग्न झाल्यावर मी पाया पडत नाही, पाय ओढतेत मात्र. चिंतन करा. आणि सांगितल्यानंतर आता ती अतिशय आनंदी झाली. भगवंतांची प्रार्थना भगवंतांनी ऐकण्यापेक्षा का नाही, जो होणारा नवरा आहे त्यानंच ऐकली की हो. चांगला आहे, सुंदर आहे. आणि तो परंतु जरी चरण स्पर्श केले असले तरी सुद्धा अजून लग्नाला परमिशन लक्ष्मण दिले नाही. तो लक्ष्मण त्या राजकुमारीला म्हणतोय, हे राजकुमारी, तुला जर माझ्याशी विवाह करायचा असेल, लग्न करायचं असेल, तर माझे भ्रात जे आहेत श्रीराम आणि माझी वहिनी जी सीतामाई आहे त्यांची परमिशन असल्याशिवाय मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. चला मला घेऊन. लगेच उत्तर आलं. आणि ती राजकुमारी होती वनमाला. तिचं नाव आहे वनमाला. ती राजकुमारी वनमाला लगेच निवेदन करते की तुमच्या भाऊ आणि तुमच्याकडे वहिनीकडे मला घेऊन चला. आता इकडं हा घेऊन जात असतोय तर आता इकडं दुसरा एक प्रसंग आहे. ती वनमाला घरात सापडेना म्हणून सगळे सैनिक त्या वनमालेला हुडकाल्यात. सगळे सैनिक हुडकाल्यात आणि तिकडं सगळे सैनिक हुडकत श्रीरामांच्या पर्यंत पोहोचल्यात. राम सुद्धा का नाही जागृत झालेत आणि राम लक्ष्मण कुठे गेले म्हणजे रामाला हुडकाल्यात. प्रसंग कुठं झालाय बघा, काय काय झाले. आता सगळे हुडकाल्यात. त्यावेळी हुडकत असताना निश्चित रूपानं ज्यावेळी ही वनमाला आणि श्री लक्ष्मण ज्यावेळी रामाजवळ येतात, पहिला रामाजवळ आल्यानंतर लक्ष्मण रामाचे चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम करतोय, सीतामाईला चरण स्पर्श करून प्रणाम करतोय. त्यावेळी हे बघितल्यानंतर लगेच वनमालाच्या लक्षात आलं की हाच त्यांचा भाऊ कोण आहे, राम आहे. आणि हीच त्यांची वहिनी कोण आहे, ती बी गेली पळत पळत आणि श्रीरामांचे चरण स्पर्श करून प्रणाम केले आणि सीतामाई यांचे चरण स्पर्श करून प्रणाम केला. आणि हे सगळं दृश्य आता तिथे असणारे सैनिक जवळ आले ते बी बघायला. आता लक्षात आल्यानंतर निश्चित रूपानं ते सैनिक तसेच स्तब्ध तिथे राहिले की काय प्रसंग चालू आहे. त्यावेळी निश्चित रूपानं ती वनमाला स्वतः श्रीरामानं सांगते की मी वनमाला आहे, या राज्याची जे राज्य आहेत त्यांची मी कन्या वनमाला आहे. निश्चित रूपानं या राज्यामध्ये आमचे पिताश्री राज्य करतात आणि त्यांची मी निश्चित रूपानं कन्या आहे. आणि निश्चित रूपानं माझ्या वडिलांनी लक्ष्मणांशी लग्न करण्याचा विवाह करण्याचं ठरवलं होतं, परंतु आजपर्यंत किती वेळा हुडकले तरी लक्ष्मण सापडले नाहीत. म्हणून दुसऱ्याशी विवाह करण्याचा प्रसंग माझ्यासमोर आलेला आहे. माझी इच्छा लक्ष्मणाबरोबरच विवाह करण्याची आहे. एवढं सांगितल्यानंतर श्रीरामांना सगळं कळलं. त्या सैनिकांनी ऐकल्यानंतर सैनिकांनी कुणाला काय बोलले नाहीत. त्यातले काही सैनिक जे हेरगीर होते ते राजाजवळ जातात आणि जे वनमालाचे पिता होते पृथ्वीधर राजा आणि त्यांची जी माता होती त्या जी इंद्राणी नावाची माता होती त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना निरोप देतात की ज्यांना तुम्ही एवढे दिवस लक्ष्मण जो वनमाल्याचा पती होणार आहे त्याला तुम्ही हुडकत आहात, तो आपल्याच नगराच्या बाहेर एक वन आहे, त्या वनामध्येच निश्चित रूपाने त्याने आहेत. एवढं म्हटल्यानंतर तो तडदिशी सिंहासनावर उठून उभारतोय पृथ्वीधर राजा आणि एवढा आनंद होतोय की सगळ्यांना सांगतोय की आपलं सगळं नगर सजवावं. सगळ्या नगरामध्ये आनंदाची निश्चित रूपाने छटा निर्माण होते आणि सगळ्या नगरामध्ये सगळीकडं अतिशय उत्कृष्ट वातावरण. आता पृथ्वीधर राजाची इच्छा मनामध्ये, तो उत्कृष्ट रथ, घोडे, हत्ती, सगळा लवाजमा, सगळे जे त्यांचे जे सैनिक आहेत, बरेच त्यांचे श्रावकगण आहेत, त्या सगळ्यांना, त्यांच्या दासी आहेत त्या सगळ्या दासींना पाठवून त्यांना सगळ्यांना श्रीरामांना, श्री लक्ष्मणांना आणि सीतामायांना आदरपूर्वक रथातून हत्तीवरून बसवून या नगरामध्ये आणावं आणि त्यांचं स्वागत अतिशय उत्कृष्ट रीतीने करावं असं पृथ्वीधर राजा सांगतोय. घरात स्वागत होत नाही, वनामध्ये स्वागत व्हायले. रामायण आहे होते. चिंतन करा. सगळे जेवढे जे रथ आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, सगळे सैनिक आहेत, सगळे श्रावक आहेत, सगळ्या दासी आहेत, त्या श्रीरामांची, लक्ष्मणाची आणि सीतामाईची सेवा करत त्यांना रथामध्ये बसवून त्या नगरामध्ये अतिशय वाजत गाजत घेऊन जातात. आणि त्या नगरामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी त्या नगरामध्ये राजमहलामध्ये यांचा प्रवेश होतोय आणि राजमहलामध्ये प्रवेश झाल्यानंतर ज्यावेळी राजमहलामध्ये पोहोचणार आहेत त्यावेळी पहिला श्रीराम यांची भावना होते
की इथं नगरामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरांची वंदना करून आपण राजमहालामध्ये जावं. आणि त्या रथातून मध्येच रथ थांबवतात आणि त्या रथातून उतरून दोघे भाऊ आणि सीता मैया अतिशय भावपूर्वक जे जिनेंद्र भगवंतांची मंदिर आहे त्या मंदिरामध्ये वंदना करण्यासाठी जातात. अतिशय भावपूर्वक. वनामध्ये कुठं मंदिर मिळणार आहे, कुठं भगवान मिळणार आहेत, परंतु तरीसुद्धा भक्ती भावना आणि आराधना त्यांची कायम चालू होती. ते भगवंताच्या जिनेंद्र भगवंतांच्या त्या नगरामध्ये गेल्यानंतर मंदिर प्राप्त झालेलं आहे. तिथं भगवंतांची आराधना, भक्ती आणि पूजा या सगळ्या व्यवस्था पार पडतात. तुम्ही म्हणणार महाराज सगळं फाटफाट पटपट एवढे कसं पार पाडायला आहे? महापुरुष आहे तो. सगळ्या गोष्टी डीपमध्ये सांगायचं म्हणलं एक वर्षभर रामकथा सांगितली तरी संपणार नाही. एवढ्या डीपमध्ये गोष्टी आहेत. परंतु भगवंतांची आराधना भक्ती करत असताना एवढे भावपूर्वक ते सगळे करत होते. सगळ्यांना संधी मिळालेली आहे भगवंताचं दर्शन एवढ्या भावपूर्वक. नाहीतर आम्ही येणार भगवंताचं दर्शन झालं, भगवंताचा चेहरा बघितला नाही, भगवंत कुठं आहेत बघितलं नाहीत, बसलं नाही, जप घातलं नाही, चाललो. दर्शन करताना भगवंतांची भक्ती भावपूर्वक आणि भगवंतांची आराधना करत दर्शन केलं, त्यांच्या गुणांचा अनुराग करत दर्शन केलं तर निश्चितपणे पुण्याची प्राप्ती आणि आत्म्याची विशुद्धी वाढणार आहे. आणि ज्यावेळी हे सगळं दर्शन करत असताना त्या सगळ्या श्रावकांना दासींना अतिशय आनंद व्हायला आहे. काही दासी तिथनं गेल्या आणि पृथ्वीधर राजाला आणि इंद्राणी राणीला निश्चितपणे सूचना देतात की त्या सगळ्या दाम्पत्याचा प्रवेश आपल्या जिन मंदिरामध्ये झालेला आहे. एवढं म्हटल्यानंतर पृथ्वीधर राजा सुद्धा आनंदी होतोय. तो पृथ्वीधर राजा स्वतः आणि इंद्राणी राणी स्वतः तिथं आगत्य करण्यासाठी, त्यांचं आगमन करण्यासाठी स्वतः त्या रस्त्यावर उपस्थित राहतात जिथं जिन मंदिर आहे. तिथं सगळ्यांनी निश्चितपणे सगळ्या फुलांनी दारातील सजवलेल्या आहेत. सगळीकडे निश्चितपणे पताका वगैरे लावून सगळीकडे वाजप सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळं नरगर सजवलेलं आहे. आणि सगळ्या या गोष्टी आहेत त्या फक्त श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाईंच्या आगमनासाठी होतं. हे सगळं व्यवस्था तिथं केलेली आहे. आणि ती व्यवस्था केलेली आहे. आणि ती व्यवस्था होण्याच्या आधीच ज्यावेळी श्री राम, श्री लक्ष्मण आणि सीतामैया आता मंदिरातून बाहेर पडणार आहेत तोपर्यंत आपली वेळ संपलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान निश्चित रूपानं वनमाला आणि लक्ष्मण भैयांचा विवाह जो आहे तो अतिशय उत्कृष्टतेनं वर्णन करणार आहे. आजच्या कथेचा जर काय सारांश मिळत असेल, आजची जी कथा पुढे चालली आहे त्या कथेचा सारांश करत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीने कुणाचाही अपमान केला तर तो अपमान आपण सहन करून घ्यायचा. आणि आमचा निश्चितपणे आमच्यावर काही संकट असेल, दुसऱ्यांचा कुणाचा अपमान केला तर निश्चितपणे त्याचा स्वाभिमान मिळवून देण्याचा प्रयत्न जीवनात करा. हा कर्मसिद्धांत आजच्या भागातून मिळतोय. आम्ही सहन करत नाही हो. आम्हाला जे कष्ट येईल ते सगळं आम्ही सहन करणं आवश्यक आहे. दुसऱ्यांचं जे कष्ट येईल त्यांच्या कष्टाचं निवारण करणं आवश्यक आहे. तो खरा निश्चितपणे माणूस आहे आणि त्याच माणसाचं खरं जीवन आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. हा कर्मसिद्धांत मिळतोय. आम्ही या गोष्टीतून हा कर्मसिद्धांत घेऊन आपल्या सुद्धा जीवनामध्ये एक आदर्श जीवन जगावं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, किती कष्ट दुःख संकट आमच्यावर आली कर्मसिद्धांताच्या माध्यमातून आम्ही त्या कष्टांना दुःखांना सहन करायचं. ते सगळे कष्ट दुःख सहन करायचे. परंतु ज्यावेळी आम्हाला कोण दुःखी कष्टी दिसेल, कुणाकुणावर दुःख आलेलं आहे, कुणाकुणावर कष्ट सहन करायची बारी आलेली आहे, त्यांच्या जीवनातून सगळ्यांना कष्ट आणि दुःख दूर करण्याचा प्रयत्न आपण करत राहणे हाच खरा माणूस आहे आणि हाच खरा सिद्धांत आहे. आम्ही आमच्या जीवनात त्या सिद्धांताला उतरून आमच्या जीवनात सुद्धा कल्याण करून घ्यावे एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में ना को मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा ना को मेरे राम मेरे श्याम